Alt R. नमस्कार मित्र. तुम्ही सर्वजण संगणक तर सहजतेने हाताळत असाल. तर जसे आपण आपले महत्त्वाचे कागदपत्र सुरक्षितपणे एखाद्या फोल्डरमध्ये ठेवतो, तसंच आपण संगणकातले आपले डॉक्युमेंट्स कसे एखादं फोल्डर बनवून त्यात सुरक्षित करून ठेवू शकतो हे पाहूया. चला तर मग आपण कृती सुरू करूया. Document stash file. इथे आपण पहिले कंट्रोल स्पेस दाबून हे सिलेक्शन हटवूया, कारण हे ऑलरेडी सिलेक्टेड असतं. Control space not checked. आता आपण इथे शिफ्ट F10 किंवा तुमच्याकडे कीबोर्ड असेल तर तिथे ऍप्लिकेशन्स की प्रेस करू. Shift F10. Context menu. View submenu 1 of 8. To move. इथे आपण डाऊन एरो दाबत दाबत न्यू सब मेन्यू वरती येऊया. Sort by submenu. Group by submenu. Undo delete control plus Z. New submenu 5 of 8. W. हे बघा, न्यू सब मेन्यू आला. आता इथे आपण राईट एरो दाबूया, ज्याने जेणेकरून आपण या मेन्यूच्या आतमध्ये जाऊ शकू. Folder 1 of 9. F. बघा, पहिलाच आपल्याला ऑप्शन आहे फोल्डर, तर इथे आपण एंटर करूया. Enter. Leaving menus. Edit. New folder. Type in text. आता हे फोल्डर क्रिएट झाला आहे, परंतु आपण ह्याला नाव देऊया. तर इथे बघा, आपण फोकस चेक करून बघा इथे काय लिहिलेलं आहे. Edit. New folder. Type in text. तर इथे न्यू फोल्डर लिहिलं आहे, ते ह्याला पहिले सिलेक्ट करून आपण हटूया. Blank. Selection deleted. तर हे डिलीट झालं. आता आपण आपलं नाव लिहा. म्हणजे आपल्याला जे फोल्डरला नाव द्यायचं असेल आपल्या फाईलच्या अनुषंगाने ते आपण देऊ शकतो. मी आता प्रॅक्टिस देते. Practice. आता इथे आपण एंटर करूया. Enter. Items view multi-select list box. Practice checked. File folder 36 of 36. मग आपलं फोल्डर इथे बनून तयार झालं आहे. Screen sharing meeting.